नमस्कार मित्रांनो, आजच्या चाकणच्या गाय बाजाराच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। ते बघू शकता मागे ठीकठाक प्रमाणात गायी आज उपलब्ध आहेत बाजारात, बघू शकता इथे ओव्हरऑल सगळं। तर आज आपण बघूयात की कशा प्रकारच्या गायी ज्या आहेत त्या बाई म्हणलं चुकून गायी बाजारात आलेल्या आहेत, बघू शकता इथे। तर आज थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात आपण की आज गायींचा जो बाजारभाव आहे तो कशा प्रकारे आहे, कुठल्या प्रकारच्या गायी आज बाजारात आलेल्या आहेत, देशी गायी किती आहेत, HF जर्सी गाई किती आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळेलच। असं ओव्हरऑल बघताना तर वाटते की देशी गाई कमी आहेत, कारण की बाजारच छोटा आहे। त्यातल्या त्यात 100 पैकी 10% देशीच आहेत आज। तरी सुद्धा आपण कव्हर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूयात। जो प्रॉब्लेम बाजारात होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की चांगली चांगली जनावर ज्यांची आहेत ते बोलायला नाही म्हणतात, जनावरांचे व्हिडिओ काढायला नाही म्हणतात। त्यामुळे सुद्धा चाकणच्या बाजाराचा जो इंटरेस्ट आहे लोकांचा, जे बघतायत तुम्ही ऑडियन्स लोक, त्यांचा इंटरेस्ट चाकणच्या बाजारात कधी कधी कमी जास्त होत राहतो। त्याची हीच कारण आहेत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमची प्रतिक्रिया काय आहे ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवायला विसरू नका, आणि तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात ते नक्की कळवायला विसरू नका। धन्यवाद। कोणाची कोणाची नेताजी विनोदी गाय कोणाची? नेताजी विनोदी तुम्ही आता म्हणा ना माझी। नेताजी कोणाला माहिती कोण आहे? तुमची गाय किती आणल्यात? एकच आहे। एकच आहे। साईला गाय दिसू द्या। कुठली आहे? वाकड गाय कुठली? गिर गिर मध्ये प्युअर? हा पहिलं रोज आहे। पहिलं रुई? हा किती दिवस? आता एक महिनाभरात खाली होईल। महिनाभरात खाली होईल। काय जाईल दुधाला? दुधाला ते नाही, पहिलं रोज तर काय दूध अंदाज 10 लिटर दूध आहे ना, 10 लिटर दूध 10 लिटर। बर, प्युअर गिरीच भरले का? आता जे आहे गिरचंच भरलंय, माझेच कालवड आहे। आता त्यातून आता कसं आहे, आता ज्यांना जनावर आहे त्यांच्याकडनं त्यांना माहिती होणार। गोशाळेत पाठवली ते। हा गोशाळेत होते, गोशाळेत भरली का? त्यामुळं जे बेड लागले ते आता ते कोणतं बेड लागले ते नाही सांगता येत। कुठली गोशाळा? चांदखेडला एक आहे। तुम्ही कुठले? वाकडचे? वाकडचे। एकच गाय आपल्याकडे का? 100 गायांचा गोठा होता, त्याच्यात सोडलं होतं। त्यातले बरेचसे ओळू आहेत, तर त्यातलं आता कोणचं बेड लागले ते सांगता येत नाही। अच्छा, बर। तुमच्याकडे किती अजून? एकच होती? नाही, माझ्याकडे 2 आहेत। दोन्ही एक गिर? माझ्याकडे साहेबाल घरी, एक साईवाल एक गिर? हा गिर आता घरी माझ्या बंगल्यातच आहे। लहानपणापासून मी सांभाळलेले आहेत। बर। ही कास्टीहून आणलेली होती शाई, हिची आई वारली, मग ती बारकी। हिचं ते पिल्लू मी आतापर्यंत सांभाळले, घरात बंगल्यातच बांधतो मी। एक गिर एक साईवाल आपल्याला, त्यातल्या त्या गिर तुम्ही विकताय? गिर देतो की आता कसं होतं, सिटीत असल्यामुळे एवढं सांभाळता येत नाही। बर, साईवाल सांभाळतात? हा, साईवाल म्हणजे एक आपल्याला गाय घरी घरच्यासाठी एक गोमूत्र घरच्यासाठी घेतली लागतं, आपण शेतकरी आहे त्यासाठी बस। बर, आता कोण करते याचा व्यवहार? नाही, आम्ही शेतकरी झाले आम्ही, घरगुती भाषांनी घेतली। हा, घरातल्या घरात तुम्ही घेतली? बर, तुम्ही घेतली। बर, तुम्ही कुठले? नगरचे। नगरचं आज चाकणला कसं काय बाजार? तिकडे पण असतो ना, म्हणून विचारलं चाकणला कसं काय आज? आता आम्ही पुण्यातून कास्टेला गेलो होतो। आम्ही चाकणमध्ये बी बाजार असतो, जवळ आहे ना लोकांना काय वाटतं नाही, जवळ असण्यापेक्षा प्रत्येकाची एक चॉईस असते, आवड असती, किंवा मला हिथं वेगळं चाकणपेक्षा तो मोठा पण आहे ना, व्हरायटी पण जास्त नाही, व्हरायटी बी जाणार, पगायला बी भेटतं ना। तेच म्हणतोय प्रत्येक चाकणच्या बाजारामध्ये काष्टीचा बाजार, बेल्लाचा बाजार, हे आम्ही सगळीकडे जाऊन प्रत्येक काष्टीपेक्षा आपल्या गिराईक कमी, आपल्याला कमी दरात मिळतो, 5,000 किती आला गिराईक जास्त असते काष्टीला। आपल्या चाकणचा बाजार म्हणजे पुण्यावाली आली तर चाकणचा बाजार आहे, बरोबर। पुण्यावाली नाही आली, आपला चाकणचा बाजार फार खराब आहे। आपले चाकणचे आज व्यापारी गेले काष्टीला। व्यवहार किती बाजार? हे आपण पैशासाठी विकलेलं नाहीये, ह्याची विषय आता मग 70-80 हजाराला गाय गेली असती, पण ही घरातल्या घरात गाय चालल्यामुळे त्यांनी 45,000ला मी गाय देऊन टाकली। 45 दिली? हा, त्यांचं काय? त्यांचं पण घरगुतीच घेतलेली आहे। जशी आम्ही घरी जोपासना केली तशी त्यांनी करावी, आमचं हे मत आहे, म्हणून घरातल्या घरात गाय दिलेली। घरासाठी घेतली ना?
आणि त्यांनी बी घरातल्या सारखी वापरावं तिला, जशी आम्ही ठेवली तशीच ठेवावा. तुम्ही घेतली का त्यांनी घेतली? काय एकत्रच आहे तुम्ही? एकत्रच आहे. बरं, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. नमस्कार. माझं नाव निखिल उदयकुमार तिटे, पत्ता दावडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. आज एकच आणली. हो, ही गावरांमध्ये, प्युअर गावरांमध्ये. हो, तिसऱ्या वेताला खाली झालेली, खाली कालवड आहे. 5 लिटर 2 टायमिंगचं दूध चालू आहे आता. कालवड आहे का इकडे बसले? 5-6 दिवसाची वेलेली आहे. दुधाला दिवसाचं 5 लिटर, 2.5 लिटर. हो, झालाय तिचा व्यवहार. 32 ला दिली ती. हो, आहेत का आपल्याकडे? नाहीये सध्या तर एकच होती एवढी. गावरांची एकच होती. गिर आहेत घरी. हो, साईवाल होती, झाली सेल आउट झाली. हो हो, मिळतील. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमचं नाव, नंबर सांगा. मी निलेश महाराज घोरपडे, आळंदी देवाची. 90 49 38 84 38. बरं, किती आणले? गाय आता आणली. एकच आणली? एकच आणली. बरं, कुठल्या जातीची म्हणायची? ही कोकण गिड्डी म्हणतात तिला. कुठली? कोकण गिड्डी. बरं, कोकण गिड्डी कसं काय तुम्ही? म्हणजे आपल्या साईडला कमी बघायला भेटतात. हा, कमी बघायला भेटतात. मला एक तळेगावचे माझे भाऊ आहेत, त्यांनी दिलेली गाय आहे. बरं, किती वेताची कसं काय? ही पहिल्याच वेताची आहे. बरं, खाली झाली का व्हायची? झाली. गोर आहे तिला. गोर आहे खाली. हा. बरं, पण माझ्या काही आर्थिक प्रॉब्लेम मुळे मला विकायचे म्हणून आहे. किती सांगता किंमत? हे आपल्याला 27 किंवा 25 पर्यंत. काय मागणी? मागणी आहे, मागून गेलेत 27 ला, पण बघू आता. कितीला सोडायची शेवट? शेवट 25 पर्यंत. 25 पर्यंत सोडायची शेवट. दुधाला खूप छान आहे. सिमेंट वापरला होता का बोल लावला होता? सेमिल. कुठलं लावलंय ते त्या भाऊनीच लावलं होतं ते. अच्छा, तिकडूनच लावलं. हा, मी येल्यानंतर आणली होती. काय वाटतं, जाईल का काय? मला तर वाटत नाही, कारण सध्या सगळेजण दुधालाच पाहत आहे. पण जे गावरान क्वालिटी आहे ते सर्व गुण या गाईमध्ये आहे. आणि दूध पण इतकं साखर न किती म्हणले दूध? 25 पर्यंत. दूध तिचं 4.5-5 पर्यंत निघतं दिवसाला. हो, सकाळी 2.5, सकाळी जास्त निघतं, संध्याकाळी थोडं 2 किंवा 2.5 निघतं. सकाळी जास्त निघतं वासरू पिऊन, बरं का. आणि या गाईची अशी खासियत आहे, तिला असं वाटतं की मी माझं जे दूध आहे ते फक्त आणि माझ्या वासरालाच पाजवा, अशी तिची खासियत आहे गायची. त्याच्यामुळं खूप. नंबर सांगा एकदा आपला. 90 49 38 84 38. ठीक, चालेल, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, रामकृष्ण. सुरुवातीला आपलं नाव, नंबर सांगा. माझं नाव अमोल पिकाजी मोडवे. माझा नंबर 99 75 22 23 72. बरं, किती आणले आज? आता 6 गाय आहेत. 6 गाय आहेत. बरं, इथून चालू आहे ना आपलं? हा, ही पहिलं रुई. बरं, खाली कालवडे, एक 4-5 दिवसाची खाली कालवडे. 4-5 दिवस खाली झाले का? हो. दुधाला काय सांगताय? तिची किंमत सांगितली 40,000 रुपये. बरं, दुधाला 10 लिटर. कितीला मागणी होती? 30,000 ला मागतो. काय फायनल? 35 ला देऊ. 35 ला द्यायची. बरं, ही दुसरी? ही कमी टक्केवारी जर्सी मध्ये. ही किती वेळ त्याची, कसं काय? ही दुसऱ्यांदा आहे. दुसऱ्यांदा आहे. हा, खाली झाली का व्हायची? हा, नाही, खाली झालेली आहे. खाली काय? खाली कालवडी तिला. ही का ती? पडली कालवडी. ही कालवड आहे. बरं, किती वेळ त्याची म्हणले तुम्ही? दुसऱ्यांदा आहे. आणि किती दिवस झाले खाली होऊन? तिला 6 दिवस झाले आता. 6 दिवस. दुधाला आता 10 लिटर चालू आहे. 10 लिटर चालू आहे. काय किंमत सांगताय? तिची 45,000 रुपये किंमत आहे. 45,000 रुपये. काय मागणी? मागणी आहे ना 35 ला मागायची. शेवट काय द्यायची आपल्याला? 40-42 पर्यंत देऊन टाकू. 40-42 पर्यंत द्यायची. पुढची आपली? ठीक आहे, ही मोठी आहे. किती वेळ सांगता येईल? तिसऱ्यांदा खाली झालेली गाय आहे. तिसऱ्यांदा खाली झालेली. 18 लिटर दूध आहे. काय खाली? तिला गोर आहे. 18 लिटर दूध आहे. दुधाची. 18 लिटर आहे का? हा, 18 लिटर पिळून देणार. बर, काय सांगताय? तिचं 75,000 सांगितलं. काय मागणी? मागणी 55 पर्यंत मागतात. शेवट 60-62 ला गाय देऊ.
गाय पण चांगली आहे, बरोबर. ओरिजिनल दुधाची गाय आहे. पुढची कुठली आपली? ही बांडी दुसऱ्या याची आहे. दुसऱ्या वेताची आहे. हा. वेली आहे का व्हायची आहे? नाही, खाली झालेली आहे. काय खाली? खाली गोर आहे. बरं आहे. बरं, दुधाला कसं काय सांगताय? तिला आता 13-14 लिटर दूध आहे. बरं, पहिल्यावरच खाली झालेली आहे. पहिला रू आहे का? हा. काय किंमत सांगता याची? तिची 55,000 किलो. 55. काय मागणी कितीला सोडायची, कसं काय? मागणी अजून नाही मागणी झाली. तरी शेवट हा, सुरुवात झाली आताची. ती 30-35 पर्यंत मागतात. 45-40 पर्यंत घेऊ. अच्छा. पुढची ही एक आहे. हा. ही ही दुसऱ्यांदा 4-5 दिवसाची खाली झालेली. 4-5 दिवस खाली. हा, दुधाला काय कालवडी. सांगताय? दुधाला तिला आता 12 लिटर दूध आहे. बरं, खाली कालवड आहे. हा. कालवड तिकडं त्या साईडला कालवड बघा. हा हा, एक मिनिट. काय किंमत सांगता याची? तिची 55,000 किंमत सांगितली. बरं, काय शेवट सोडायची? हा, 45 ला देऊ ना. 45 द्यायची. ऍक्टिव्ह गाय आहे, क्रॉस मधली गाय आहे. शांत बिगर बाल्याची आहे, एकदम शांत स्वभावाची आहे. अजून आहेत आपल्याकडे, आधेमध्ये मिळतील. हो, बरोबर चालेल. काय बाजार काय म्हणतोय? बाजार आहे. आता गिराईक पण आहे आणि माल पण चांगला आलाय. शेतकऱ्याचा पण माल आहे. पाणी पाऊस पडतोय, चांगले आनंदी आनंदी. चालेल, चला, धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव, नंबर सांगा. देशभाऊ साहेबराव मुसे, मुक्काम पोस्ट चिवळे तालुक्याचे, जिल्हा पुणे. नंबर 98-22-81-27-81. किती आणल्यात? 7 आहे. 7 आहेत. बर, आता ही पहिली बघतोय आपण, तरी साधारण किती वेताची आहे? तिसरा. तिसऱ्या वेताची. बर, खाली काय आहे? खाली गाभण आहे ती. गाभण आहे. किती दिवस बाकी आहेत? हे 8 दिवस आहे. 8 दिवस. दुधाला काय सांगताय? ते 25 लिटर. 25 लिटर जाईल. 20 ते 25. बर, काय किंमत सांगता याची? तिथे एक जा काय मागणी वगैरे? 80-85 पण मागतं. काय शेवट? शेवट तिथे 1-5 घ्यायची. ही 2 नंबर ती गाभण आहे ती. गाभण आहे. किती दिवस झाले? अजून 8 दिवस, 4-5 दिवस होईल. 4-5 दिवस घेईल. बरं, दुधाला काय सांगताय? तिला पहिले 22 पिढी, दुसरं एक. 22 पिळली पहिल्या हो. वेताला. काय किंमत सांगता याची? ती आता 95 दिली. 95 ला 14 आहे. झालाय. बर, 3 नंबर वेल्ली आहे तिसरं तरी. खाली काय आहे? खाली वर आहे. गोरा आहे. तिसऱ्या वेताची आहे ना? तिसरं किती दिवस झाले येऊन? खाली येल्ली. काल वेलेली आहे. दुधाला काय सांगताय? दुसरा पहिला 17-18. काय किंमत? तिथे 85. 85. काय कमी जास्त? होईल कमी. कितीला मागतात? 65 म्हणून. 65 ला मागतात. बरं, 4 नंबर 4 नंबरची 10-12 दिवस व्यायली का व्हायची? वेलेली. किती दिवस झाले? 10-12 दिवस झाले. दुधाचं कसं काय सांगताय? तिला आता 12 लिटर दूध आहे. खाली काय आहे? खाली गोर आहे. खाली गोरा आहे. फायनल किंमत सांगा काय? तिथे 55 आहे, फायनल होईल. 55 फायनल. हा. 4 नंबरची आहे. 4 नंबर. हा, ही 5 नंबरची. 5 नंबर येते दुसऱ्या सण खाली झाला रात्री. खाली काय आहे? खाली कालवडी तिला. बर, दुधाला काय सांगताय? तिला पहिले त्याला 12-13 काढले. काय किंमत सांगताय? तिथे 60,000. काय मागणी कितीला द्यायची? 40-45 मध्ये मागतात. द्यायची कितीला? शेवटीला 55 देऊ. 55 पर्यंत द्यायची. बरं. 6 नंबर 6 नंबरला ती वेल्ली आहे का 2 दिवस झाले. 2 दिवस झाले खाली. काय खाली? खाली गोरा आहे तिला. गोरा आहे. बर, दुधाला कसं काय? दूध आता येतो तिथे 8. किंमत काय सांगताय? मग 75. मागणी आणि द्यायची कितीला? मागतात 60-55, 60-55, 65 मध्ये देऊ. आणि शेवटची ना आपली शेवटी हे रात्री वेल्ली आहे. रात्री वेली आहे. काय खाली काय? खाली गोरा आहे. गोरा आहे. बर, दुधाला काय सांगताय? पहिले तर 17-18 काढला दुसऱ्या. किंमत? किंमत 90 सांगायला घ्यायला 85. बर, काय म्हणतोय बाजार? बाजार बरं आहे. आज जरा बरं आहे. बरं आहे. अजून आहेत का आपल्याकडे विकायला? नाही, आता होते ते घरी आपले आपले आता डायरेक्ट शनिवारी पुढचे. शनिवार पुढचे. बरं, कुठून मागवता तुम्ही? लोणी येतो का आळे पाडा लोणी. तिकडून मागवता. ठीक, चालेल, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव, नंबर सांगा. नाव कुलदीप नाणेकर, राहणार नाणेकर, चाकण.
नंबर 9822023903. बर किती आणल्यात? 4 होत्या. 4 होत्या. बर आता ही जी पहिली बघतोय आपण ही साधारण किती वेताची कसं काय? ती पहिल्या व्यताची कालवड आहे 4 दात. बर खाली व्हायची का झाली? काल खाली झाली ती. काय खाली? खाली कोंडे. कोंडे. दुधाला काय सांगताय? दुधाला तिला 17-18 लिटर दूध निघाली आहे आता. 17-18. काय प्राइस सांगताय तुम्ही? हे दिली आपण. व्यवहार झालाय? झालं. किती झाला व्यवहार? 70,000 दिली. दुधाला किती म्हणले? खायला घालण्याच्या 20 पण देईन 18 पण देईन जसं तिला सांभाळेन तसं दूध देईन. 2 नंबर हे पण आदत बच्चा आहे पहिला येताच आहे. बर किती दिवस बाकी? ते एक आठवड्यात खाली होईल एवढं 2-4 दिवसात. काय जाईल दुधाला साधारण? दुधाला 14-15 लिटर दूध निघून. काय किंमत सांगताय? ही पण दिली ती आपण. व्यवहार झालाय कितीला? हे 55,000 दिली. 55 ला झालाय. पुढची एक घेऊ सर तिला बाजूला. कळतं का इथलं काय? इथलं कळतं सगळं? विकतो का ना तू बाया? विकतो कुठल्या कुठल्या बाजारात? आणि दोनच जातो. ही 3 नंबरची आपली ती पण दिली ती. दिली. व्यवहार झाला कितीला? व्यवहार झाला तिचा. ते 2 महिन्याची वेळ आलेली 15,000 दिली. 15,000 एवढे तुम्ही जाऊ? 2 महिने झाले तिला बच्चा नाही तिला. दुधाला दुधाला काय? दुधाला 8 लिटर दूध आहे तिला 4-4 लिटर दूध. ही आहे की बघा ही. ही 10-12 दिवसाची वेळ आलेली. खाली काय? खाली गोरा आहे. काल गोराची. दुधाला काय सांगता? तिला 20 लिटर दूध आहे. 20 लिटर. 10 लिटर. काय किंमत सांगताय की? तिचे सांगायला 70 सांगतोय. 60,000 आले तर देऊन टाकू आपण. मागणी काय होती? मागतात ना 50-55 पर्यंत मागतात. तू विकली का नाही एखादी काय आज? हा किती विकल्या? 2 विकल्या तू. किती वेळा आला बाजारात? सुट्टी म्हणून आज आलाय? 2 वेळा आलाय. चालेल धन्यवाद. धन्यवाद.